वक्तव्य केलंय। दोन शब्द कसले ऐकतात उद्या संध्याकाळी सगळेजण शिवपंथावरती या। इंजिन मध्ये बसून या, मुंबईच्या विरोधकांच्या मशालने जाळून संध्याकाळी आपण 7 वाजता सगळेजण जरूर या। मी वाट बघतो। ठाणे, संभाजीनगर, नागपूर नंतर मुख्यमंत्री फडणवीसांची आज पुण्यामध्ये मुलाखत होणार आहे। अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत घेणार आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं संवाद पुणेकरांशी नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमामध्ये ही मुलाखत होणार आहे। या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो होणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज नाशिकमध्ये देखील सभा पार पडणार आहे। ठाकरे बंधू मुंबईनंतर ठाण्यामध्ये संयुक्त सभा घेणार आहेत। सोमवारी ठाकरे बंधू ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत। त्याआधी ठाकरे बंधूंची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या भागामध्ये एकनाथ शिंदे आज रॅली काढणार आहेत। ठाण्यातील विविध भागामध्ये एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणार आहेत, तर संध्याकाळी भाईंदर पूर्वेमध्ये शिंदेंची सभा पार पडणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती आहेत। संध्याकाळी 4 वाजता अजित पवार पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची सभाही पार पडणार आहे। दुसरीकडे महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज सकाळी 11 वाजता वांद्र्यातील MCM मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये आणखी एक धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळ आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळसाठी शिवडे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षानं उमेदवारी न दिल्यामुळे दगडू सकपाळ हे नाराज होते। ठाकरे बंधूंची आज मुंबईमध्ये पहिली सभा होत असताना ठाकरेंना शिंदेंनी हा धक्का दिला। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराला वेग आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारावीमध्ये जाहीर सभा पार पडली। धारावीतील पात्र लोकांना हक्काचं घर मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। तर धारावी बहुरंगी असून इथं कलाकुसर निर्मिती, आर्थिक इकोसिस्टीम आहे। कुंभारवाड्यामध्ये होणारं काम, चामड्यावरती होणारं काम, फूड इंडस्ट्री असेल, उत्तम गोष्टी धारावीमध्ये तयार होतात असं मुख्यमंत्री म्हणाले। तर येत्या 15 तारखेला मतदान आहे। कमळ आणि धनुष्यबाणाचं बटण दाबा आणि उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन फडणवीसांनी केलं। तर 16 तारखेपासून आम्ही धारावीकरांची काळजी घेऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले। हा शब्द देऊन या ठिकाणून जातोय, प्रत्येक धारावीकराला घर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। आणि या निवडणुकीनंतर आन बान और शान के साथ मोदी जी को लाकर यहाँ पर भूमि पूजन करेंगे और एक एक आदमी का जीवन उसमें हम परिवर्तन करेंगे। शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेंनी काल नाशिकमध्ये सभा घेतली। ठाकरे बंधूंनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंनी सभा घेतली। या सभेदरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवरती जोरदार हल्लाबोल केला। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांना देखील शिंदेंनी टोला लगावलाय। तयारीवर टीका करणारा कुंभमेळा काल इथं भरला होता, झाला ना, भरला होता। 20 साल बाद एकत्र आलेले काल इथे येऊन गेले। 30 साल बाद आपलं काय होणार याची चिंता त्यांना सतावती आहे। काही लोक चिंता करतायत आमचे काही बिनविरोध निवडून आले म्हणून। अरे बाबा, उबाटा, मनसे, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली म्हणून बिनविरोध आले। तुम्हाला जाब विचारायचं असेल तर तुमच्या उमेदवारांना विचारला पाहिजे, आम्हाला काय विचारताय? या नाशिकला देखील काही लोकांनी मागे येऊन इकडे नाशिक दत्तक वगैरे घेतलं होतं, पण मी एवढेच सांगतो, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे। या नाशिकची आईसारखी सेवा आम्ही करू, आईसारखी सेवा करून या ठिकाणी
या नाशिकची प्रगती करू आणि प्रभू रामचंद्राचं निशान धनुष्यबाण आणि लोक म्हणतात ना, जो राम का नहीं वो काम का नहीं. ही युती आम्ही एकत्र आलोय विकासासाठी, आम्ही एकत्र आलोय या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, या नाशिकचा विकास करण्यासाठी. छत्रपती संभाजीनगरच्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय. सत्तेसाठी दुतोंडी गांडुळासारखी वळवळ करू नका असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवरती जोरदार टीका केली आहे. अजित पवारांवरती केलेल्या 70,000 कोटींच्या आरोपांचा यावेळी ठाकरेंनी उल्लेख केला. तर फडणवीसांनी हिंदू मुस्लिम वाद न लावता केलेलं एकतर्फी भाषण दाखवा, 1 लाख देईल असंही ठाकरे म्हणाले. फडणवीसांच्या 3,000 रुपयाच्या चॅलेंजला ठाकरेंनी 1 लाखांचं आव्हान दिलंय. अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघं जण एकमेक बसू कशी शकतात? देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत. त्यांची केस चालू आहे. अहो तुम्ही चालू आहात, केस तर चालू आहे माहिती आहे, पण ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना. मग 2 पैकी 1 गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे. केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरनं काढलं पाहिजे. आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. 2 पैकी 1 काहीतरी करा. दुतोंडी गांडुळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी. तसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबरसनी घेतलेला आहे. तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नेते जर एकमेकांसमोर आले तर एकतर दोघेही न बोलता पुढे जातील, फॉर्मॅलिटी म्हणून नमस्कार करतील किंवा मग स्मितहास्य किंवा मग काहीतरी औपचारिक बोलणं होईल. पण आम्ही आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवतोय तो आहे याच 2 पक्षातल्या युवा नेत्यांचा. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई हे खरं तर एकमेकांचे राजकीय विरोधक. मात्र मुलाखतीच्या निमित्तानं एबीपी माझाच्या कार्यालयात आलेल्या या दोघांची नुकतीच भेट घडून झालेली आहे. यावेळी दोघांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला. जवळपास 3-3.5 वर्षांनंतर हे दोघे युवा नेते एकमेकांना भेटत होते. एबीपी माझाच्या कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी येणं हे त्यासाठीचं निमित्त ठरलं. एकेकाळी युवा सेनेच्या माध्यमातून दोघांनीही एकत्र काम केलेलं होतं. या भेटीमध्ये दोघेही अनेक जुन्या आठवणींमध्ये रमले गेले. तर या भेटीदरम्यान एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमामध्ये आमदार वरुण सरदेसाईंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. आमचा सगळे आदित्यजी हे ते आम्ही सगळे एकत्रच काम करायचो. एका पक्षातच आम्ही 10 वर्ष काम केलंय. अनेक दौरे आम्ही एकत्र केलेत आणि मग त्यानंतर 3 वर्षात आमचं ॲब्सोल्युटली 0 कम्युनिकेशन होतं. त्यामुळे आज पहिल्यांदाच तुमच्या ऑफिसमध्ये ही भेट झाली आणि दोघं छान भेटलात. आता कसं असतं, समोर आल्यावर आता अजून मला वाटतं की तेवढं ह्युमन हे तर आपण ठेवलं पाहिजे. ह्युमन डिसेन्सी त्यांनी पण ती जपली आणि मी पण ती जपली पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे. मुंबई महापालिकेसाठी शिंदेंची वेगळी रणनीती दिसत आहे. मुंबईतील जागा वाटपात शिंदे बॅकफूटवरती गेले, त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यावरती भाजपचा महापौर होईल असं शिंदेंनी अप्रत्यक्ष ठरवून टाकल्याचं म्हणत सरदेसाईंनी जोरदार टीका केली आहे. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये सरदेसाईंनी शिंदेंचा समाचार घेतलाय. एकनाथ शिंदेंची कशी असते रणनीती? रणनीती मला वाटतं की त्यांची कशी असते पेक्षा आता त्यांची काही वेगळी रणनीती असं मला दिसत नाही. आज शेवटी भाजप जसं सांगते तसं ते करतात. हे सध्या तरी तसं दिसतंय. म्हणजे स्वतःला ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणवतात आणि बाळासाहेबांचा पक्ष आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण वगैरे सांगतात.
आणि बाळासाहेबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. पण बाळासाहेबांचं स्वप्न हेच होतं की मुंबईचा महापौर हा कायम शिवसेनेचा असावा. आणि आजच्या जागा वाटपात त्यांनी भाजपपेक्षा 60 जागा कमी लढत आहेत ते. त्यामुळे त्यांनी आधीच हे मान्य करून टाकले की आम्हाला शिवसेनेचा महापौर बसवायचा नाहीये. त्यामुळे एवढी मोठी ज्यांनी फरकत घेतलेली आहे ते त्यांची काय, त्यांच्याकडनं आम्ही काय रणनीती शिकायची. ऑपरेशन सिंधू दरम्यान चीननं पाकिस्तानला मदत केली होती. मात्र आज मोदी सरकार चीनला गुंतवणुकीसाठी पायघड्या टाकत असल्याची टीका असदुद्दीन ओवैसींनी केली आहे. तर नितीन गडकरींवर देखील ओवैसींनी निशाणा साधला असून गडकरी नागपूरचं प्रतिनिधित्व करतात, पण नागपुरात मुस्लिम वस्त्यांमध्ये अजूनही सिमेंट रस्ते नाही. तसंच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू नायडूंच्या पाठिंब्यानं वक्फ कायदा करण्यामध्ये मुस्लिमांच्या जमिनी जाण्याची भीती असल्याचं देखील ओवैसी म्हणाले. ते नागपूरच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते. चाइना ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को पूरे सैटेलाइट इमेजेस दिए, जमीन और आसमान पर पूरे भारत के एयरक्राफ्ट दिखाया, उसने अपने एयरक्राफ्ट दिए. आज उस चाइना को जो ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान की मदद किया, आज नरेंद्र मोदी की सरकार रेड कारपेट वेलकम चाइना को दे रही है कि आइए भारत में इन्वेस्ट करिए. क्या बेशर्मी है ये, क्या बेशर्मी है ये. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 13 तारखेला काँग्रेसच्या प्रचाराला गौतमी पाटील येणार आहे. त्यावरून आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टोलेबाजी केली आहे. काँग्रेस जिंकल्यास महानगरपालिकेचे प्रश्न सोडवण्यासाठी गौतमीला जुंपणार असल्याचा टोला हा मुनगंटीवारांनी काँग्रेसला लगावलाय. तर चंद्रपुरात प्रचाराला येण्यासाठी काँग्रेस नेते तयार नसून नेत्यांना धडकी भरल्याची टीका देखील मुनगंटीवारांनी केली आहे. आता काँग्रेसची एवढी वाईट अवस्था झाली आहे की काँग्रेसचा कोणी नेता चंद्रपुरात यायला तयार नाही आहे, धडकी भरताय. आणि म्हणून काँग्रेसला वाचवायला आता कोण आले तर आमच्या आदरणीय गौतमीताई पाटील आले. आता गौतमीताई पाटील तुम्हाला आता मतं मागतील. काँग्रेस निवडून आल्यावर मग गौतमीताई पाटील पुन्हा येतील. चिंता करू नका, तुमचे रस्ते मीच करून देते, तुमची सफाई मीच करून देते, नगरपालिकेचे प्रश्न मीच सोडवून देते. एवढी काँग्रेसची अवस्था आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.